नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे डिजिटल इंडिया सुंदर मराठी निबंध. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे डिजिटल इंडिया सुंदर मराठी निबंध. आजच्या आधुनिक युगात भारत वेगाने डिजिटल क्रांतीकडे वाटचाल करत आहे. डिजिटल इंडिया ही संकल्पना देशाला तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सक्षम, पारदर्शक आणि आत्मनिर्भर बनवण्याचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या मोहिमेमुळे सामान्य नागरिकाचे जीवन अधिक सोपे, जलद आणि सुरक्षित बनले आहे. डिजिटल झाली दुनिया सारी. डिजिटल झाली दुनिया सारी. तंत्रज्ञानाने उजळली वाट नवी सगळीच प्यारी. तंत्रज्ञानाने उजळली वाट नवी सगळीच प्यारी. बोटांच्या स्पर्शात आले विश्व. बोटांच्या स्पर्शात आले विश्व. ज्ञानाचे दरवाजे उघडे झाले निश्चितच. ज्ञानाचे दरवाजे उघडे झाले निश्चितच. गाव शहर जोडले जाळ्यात. गाव शहर जोडले जाळ्यात. प्रगती धावली भारताच्या हातात. प्रगती धावली भारताच्या हातात. कागदाऐवजी स्क्रीन आली. कागदाऐवजी स्क्रीन आली. कार्यक्षमता आयुष्यात नवी भर घाली. कार्यक्षमता आयुष्यात नवी भर घाली. डिजिटल झाली दुनिया सारी. तंत्रज्ञानाने उजळली वाट नवी सगळीच प्यारी. बोटांच्या स्पर्शात आले विश्व. ज्ञानाचे दरवाजे उघडे झाले निश्चितच. गाव शहर जोडले जाळ्यात. प्रगती धावली भारताच्या हातात. कागदाऐवजी स्क्रीन आली. कार्यक्षमता आयुष्यात नवी भर घाली. डिजिटल इंडियामुळे प्रशासनात पारदर्शकता वाढली आहे. ऑनलाईन तक्रार निवारण प्रणालीमुळे नागरिक थेट आपली समस्या मांडू शकतात. भ्रष्टाचाराला आळा बसण्यासही या उपक्रमाची मोठी मदत झाली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने जागतिक स्तरावर स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पूर्वी
शासनाच्या विविध योजना मिळवण्यासाठी नागरिकांना अनेक कार्यालयांचे चक्कर मारावे लागत. परंतु आज ऑनलाइन सेवा, मोबाईल ॲप्स आणि इंटरनेटच्या माध्यमातून घरी बसल्या कामे पूर्ण होतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकिंग सेवा, शिष्यवृत्ती अर्ज, रेल्वे तिकीट यांसारख्या सुविधा काही मिनिटातच उपलब्ध होतात. त्यामुळे वेळ, पैसा व श्रम यांची मोठी बचत होत आहे. डिजिटल शिक्षणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ऑनलाइन वर्ग, ई लायब्ररी, व्हिडिओ लेक्चरमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळत आहे. डिजिटल इंडिया उपक्रमामुळे कॅशलेस भारत ही संकल्पना साकार होत असून UPI, मोबाईल बँकिंग व QR कोडमुळे आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित व पारदर्शक झाले आहेत. तथापि डिजिटल साक्षरतेचा अभाव आणि इंटरनेटची मर्यादित उपलब्धता ही काही आव्हाने आहेत. परंतु सरकार व समाज एकत्र येऊन या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. डिजिटल इंडिया हे केवळ एक अभियान नसून तो भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेला एक ठाम संकल्प आहे. डिजिटल इंडिया ही संकल्पना भारताला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेणारी आहे. तंत्रज्ञानाची कास धरून आत्मनिर्भर, सक्षम आणि आधुनिक भारत घडवण्याचे स्वप्न या मोहिमेतून साकार होत आहे. प्रत्येक नागरिकाने या डिजिटल परिवर्तनात सहभागी होऊन देशाच्या प्रगतीत हातभार लावला पाहिजे.
धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषयांवरती. धन्यवाद.